पुणे येथून टेम्पो ट्रॅव्हलरने लाडघर येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी महिला पर्यटकांना घेऊन आलेल्या सांगली येथील एका टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाला सेल्फी चांगलाच महागात पडला। टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने महिला पर्यटकांना हॉटेलला उतरून तो एकटाच टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन समुद्र किनाऱ्यावर आला आणि तो चालवत असलेली टेम्पो ट्रॅव्हलर सेल्फी काढण्याच्या नादात समुद्राच्या पाण्यात रुतल्याने त्याला चांगलाच घाम फुटला। शनिवार रविवार या दोन जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात भटकंतीसाठी आले होते। अशाच प्रकारे सांगली येथील मूळ रहिवासी असलेला एक वाहन चालक हा आपल्या ताब्यातील 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर पुणे येथील 17 महिला पर्यटकांना दापोली येथे पर्यटनासाठी घेऊन आला होता। त्याने त्या महिला पर्यटकांना सागर सावली या सुप्रसिद्ध हॉटेलात उतरवून तो एकटाच लाडघर येथील समुद्र किनाऱ्यावर त्याच्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आला। लाडघर येथील स्वच्छ समुद्र किनारा आणि निळाशार पाण्याच्या फेसाळणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटा पाहताच त्याने समुद्राच्या पाण्यात टेम्पो ट्रॅव्हलर घातली आणि तो चालक वेगवेगळ्या अँगलने सेल्फी काढू लागला। वेगवेगळ्या अँगलमधील सेल्फी काढण्याच्या नादात त्याला आपल्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर समुद्राच्या पाण्यात केव्हा रुतली हे समजलंच नाही। टेम्पो ट्रॅव्हलर रुतल्यानंतर स्थानिक पर्यटक व्यावसायिक मदतीसाठी धावून आले, मात्र पुळणीत खोलवर रुतलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर आणि त्यातच समुद्राच्या पाण्याला आलेली भरती यामुळे दोरखंडाने ओढूनही वाहन पाण्यातून बाहेर निघेना। अखेर दापोली येथून जेसीबी मागवण्यात आला, मात्र समुद्राच्या पाण्याला आलेल्या भरतीमुळे जेसीबी आणूनही काहीच उपयोग झाला नाही। अखेर मध्यरात्री पाणी ओसरल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो ट्रॅव्हलर बाहेर काढण्यात आला।